नमस्कार. आजच्या या विशेष सादरीकरणात आपलं स्वागत आहे. आज आपण पास्टर एल्विस यांच्या एका अतिशय सुंदर आणि विचार करायला लावणाऱ्या प्रवचनाचे सखोल विश्लेषण करणार आहोत. हे प्रवचन चिराग आणि संजना यांच्या नवीन घराच्या वास्तुशांतीनिमित्त देण्यात आले होते. बघा, एक गोष्ट अगदी खरी आहे. यशाच्या शिखरावर पोहोचल्यावर किंवा आयुष्यात स्थैर्य आल्यावर आपली नम्र सुरुवात आणि आपली मुळे विसरून जाण्याची एक सार्वत्रिक मानवी प्रवृत्ती असते. याच प्रवृत्तीवर हे प्रवचन प्रकाश टाकते. नवीन घर मिळणे हा किती मोठा टप्पा आहे, नाही का? केस पांढरे होण्याआधीच स्वतःचं घर मिळणे हा तर एक प्रचंड मोठा आशीर्वाद आहे, असे पास्टर सुरुवातीलाच नमूद करतात. पण या यशाच्या धुंदीत आपण काय विसरू नये हे समजून घेणं. या संपूर्ण विश्लेषणाची रूपरेषा आपण 5 मुख्य भागांत विभागली आहे. प्रभूचे आभार मानणे, उपकार आणि आपला भूतकाळ, वचने आणि प्रभूची अथांग दया, आध्यात्मिक नेते आणि ख्रिस्ताचे बलिदान, आणि शेवटी अंतिम प्रार्थना आणि आशीर्वाद. चला तर मग सुरुवात करूया. आपला पहिला भाग आहे प्रभूचे आभार मानणे आणि कृतज्ञता व्यक्त करणे. आता चिराग आणि संजना यांच्या कुटुंबाला एक सुंदर नवीन घर लाभले आहे. पण या आनंदाच्या प्रसंगी एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. आपण काय विसरू नये? जेव्हा आपण जीवनात मोठे टप्पे पार करतो, नवीन सुखसोयी प्राप्त करतो, तेव्हा आपण नक्की काय विसरता कामा नये? हाच तो मुख्य प्रश्न आहे जो पास्टर एल्विस यांनी संपूर्ण प्रवचनाचा पाया म्हणून वापरला आहे. यशाच्या वेगात अनेकदा भूतकाळ पुसला जातो आणि म्हणूनच हा प्रश्न आपल्याला थोडे थांबून आत्मपरीक्षण करायला भाग पाडतो. आणि इथेच उपकार या शब्दाचा खरा अर्थ समजून घेणं गरजेचं ठरतं. तर उपकार म्हणजे नेमके काय? सोप्या भाषेत सांगायचे तर, ज्या गोष्टींसाठी किंवा आशीर्वादांसाठी आपण मुळात पात्र नसतो, आपली तेवढी योग्यता नसते, तरीही त्या गोष्टी आपल्याला भरभरून मिळतात, त्याला उपकार म्हणतात. मानवी जीवनात स्वतःच्या क्षमतेपलीकडे मिळणाऱ्या या सर्व गोष्टी केवळ प्रभूच्या कृपेमुळेच मिळतात, आणि हीच साधी जाणीव खऱ्या कृतज्ञतेचा मुख्य पाया आहे. यावरूनच आपण दुसऱ्या भागाकडे वळतो, तो म्हणजे प्रभूचे उपकार आणि आपला भूतकाळ कधीही विसरू नका. दाविदाचे एक सुप्रसिद्ध वचन हाच विचार अगदी अचूकपणे मांडते. स्तोत्र संहिता 103 वचन 2 मध्ये म्हटल्याप्रमाणे, हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर आणि त्याचे सर्व उपकार विसरू नकोस. पास्टर इथे एक अतिशय मार्मिक आणि रोजच्या जीवनातील उदाहरण देतात. ते म्हणतात की लोक अनेकदा 10वी पास झाल्याचा तो पहिला निरागस आनंद आणि त्यासाठी मिळालेला आशीर्वाद विसरून जातात, विशेषतः जेव्हा ते पुढे जाऊन दुहेरी पदव्या किंवा PhD सारख्या मोठ्या गोष्टी मिळवतात. पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की तो पहिला छोटासा आशीर्वाद आणि तो सुरुवातीचा टप्पा विसरणे ही एक प्रकारची कृतज्ञताच आहे. ख्रिस्ताशिवाय असलेले ते जुने खडतर जीवन आणि आजची समृद्धी याची तुलना पास्टर त्यांच्या स्वतःच्या आयुष्यातील एका रंजक उदाहरणाने करतात. ते सांगतात की पूर्वी त्यांच्याकडे साधी सायकलही नव्हती. मग व्यासमंगलजवळील एका सेवकाने त्यांना बसवर चढवून पहिली सायकल पाठवली होती. तो प्रसंग त्यांच्या इतका लक्षात राहिला की त्यानंतरच्या काळात त्याने स्वतः अनेक सायकली इतरांना दिल्या. ते अगदी अभिमानाने म्हणतात की इतरांनी कदाचित पैसे पेरले असतील, पण मी सायकली पेरल्या. ख्रिस्ताशिवाय असलेल्या जुन्या जीवनातून जेव्हा आपण नवीन, समृद्ध आणि आध्यात्मिक जीवनात पाऊल ठेवतो, तेव्हा ती जुनी अवस्था नेहमी आठवणीत ठेवली पाहिजे. आता आपला तिसरा महत्त्वाचा भाग आहे प्रभूची वचने आणि त्याची अथांग दया. नीतिसूत्रे अध्याय 4 वचन 5 आपल्याला अतिशय मोलाची शिकवण देते. यात म्हटले आहे, ज्ञान मिळव, बुद्धी संपादन कर आणि ते विसरू नकोस. नवीन घरात प्रवेश करताना प्रभूची वचने भिंतीवर लावण्यासाठी चिराग आणि संजना यांनी कशा प्रकारे विशिष्ट वाक्यांची निवड केली याचा खास उल्लेख पास्टर करतात. प्रभूने दिलेली आश्वासने, दाखवलेली स्वप्ने आणि त्याच्या शिकवणी यांना फक्त भिंतीवरच नाही तर आपल्या हृदयात नेहमी जतन करून ठेवणे खरोखरच अत्यंत गरजेचे आहे. इथे ईश्वराची करुणा आणि मानवी स्वभाव याची एक अतिशय सुरेख तुलना पाहायला मिळते. स्तोत्र संहिता 78चा संदर्भ देऊन पास्टर सांगतात की देव किती पूर्णपणे दयाळू आहे. तो वारंवार आपला राग शांत करतो, आपल्या चुका पोटात घालतो आणि हसतो. पण या उलट आपण माणसे काय करतो? आपण एखाद्या छोट्याशा गोष्टीवरून चक्क 2-2 दिवस राग धरून बसतो, एकमेकांशी अबोला धरतो. देवाचा हा अपार क्षमाशील स्वभाव आपण कधीही विसरता कामा नये. मानवाचा संपूर्ण आध्यात्मिक प्रवास याच प्रवृत्तीची साक्ष देतो. अनुवाद 32 वचन 18 नुसार इतिहास साक्षी आहे की जेव्हा इजिप्तच्या भयंकर गुलामगिरीतून लोकांची सुटका झाली तेव्हा ते लवकरच
त्या देवाला विसरले ज्याने त्यांना जन्म दिला होता. विचार करा, बंधनातून मुक्ती आणि मुक्तीनंतर मिळणारे आजचे भरघोस आशीर्वाद, या प्रवासात ज्या खडकाने आपल्याला भक्कम आधार दिला त्यालाच विसरणे ही सर्वात मोठी दुष्टता मानली गेली आहे. आपला चौथा भाग आहे आध्यात्मिक नेते आणि ख्रिस्ताचे सर्वोच्च बलिदान. इब्री लोकांस 13:3 मध्ये एक अतिशय स्पष्ट सूचना आहे. जे तुमचे पुढारी होते आणि ज्यांनी तुम्हाला देवाचे वचन सांगितले त्यांची आठवण करा. इथे खूप महत्त्वाचा मुद्दा असा आहे की संदेश जितका महत्त्वाचा असतो तितकाच तो संदेश आपल्यापर्यंत पोहोचवणाराही महत्त्वाचा असतो. पास्टर इथे एक अतिशय प्रभावी उपमा वापरतात. ते म्हणतात की एखादी सुंदर भेटवस्तू मिळाल्यावर आपण अनेकदा वरचा रॅपिंग पेपर फाडून फेकून देतो. पण तो रॅपिंग पेपर म्हणजेच तो निरोप देणारा माणूसही खूप महत्त्वाचा असतो. जसे येशू ख्रिस्ताला या जगात आणण्यासाठी मरियाची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती, तसेच देवाचे वचन आपल्यापर्यंत पोचवणारे नेते आणि सेवक यांचं स्मरण ठेवणं हे आपले आद्य कर्तव्य आहे. कृतज्ञतेचा हा क्रम कसा विकसित होतो हे आपण पाहूया. रोमन 16:2 मधील एका महिलेचे उत्तम उदाहरण देऊन पास्टर सांगतात की ज्यांनी आपल्याला किंवा इतरांना निस्वार्थपणे मदत केली आहे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे आणि त्यांना सहाय्य करणे गरजेचे आहे. आणि अर्थातच ह्या सर्वांचा सर्वोच्च बिंदू म्हणजे ख्रिस्ताच्या बलिदानाची आठवण ठेवणे. शेवटच्या भोजनाच्या वेळी म्हणजेच द लास्ट सपरच्या वेळी येशूने स्वतः सांगितले होते की त्याच्या मृत्यूची नेहमी आठवण ठेवावी. आणि आता आपण या विश्लेषणाच्या अंतिम भागाकडे आलो आहोत, अंतिम प्रार्थना आणि आशीर्वाद. अंतिम प्रार्थनेकडे वळण्यापूर्वी या 6 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींवर एक जलद नजर टाकूया. देवाचे उपकार, आपला नम्र भूतकाळ, ईश्वरी शिकवण, देवाची दया, आपले आध्यात्मिक नेते आणि ख्रिस्ताचे बलिदान. हे तेच 6 भक्कम स्तंभ आहेत जे एका ख्रिस्ती व्यक्तीने आपल्या संपूर्ण आयुष्यात, विशेषतः यशाच्या शिखरावर असताना, कधीही विसरता कामा नयेत. हे स्तंभ आपल्याला कायम जमिनीवर ठेवतात आणि आध्यात्मिक संतुलन राखण्यास मदत करतात. वास्तुशांतीच्या या अत्यंत सुंदर आणि भावपूर्ण प्रसंगाची सांगता प्रभूच्या प्रार्थनेने आणि शालोम गीताने होते. शालोम याचा अर्थ केवळ शांतता असा होत नाही, तर नवीन घरात संपूर्ण सुरक्षितता, आरोग्य, तंदुरुस्ती आणि एक भक्कम आध्यात्मिक स्थिरता नांदो अशी केलेली ती एक मनापासूनची प्रार्थना आहे. चिराग आणि संजना यांच्या कुटुंबासाठी हीच सदिच्छा व्यक्त करण्यात आली आहे की त्यांच्या या नवीन वास्तूत नेहमी देवाची अथांग शांती आणि पवित्र उपस्थिती राहो. या संपूर्ण सादरीकरणाचा शेवट करताना एक प्रश्न अगदी मनात घर करून राहतो. आजच्या या आधुनिक आणि अतिशय धकाधकीच्या जीवनात आपण अनेक मोठी शिखरे सर करतो, यश संपादन करतो, पण त्या सर्वात मोठ्या यशाच्या क्षणी उभे असताना जर आपण आपली मुळं आणि आपला नम्र भूतकाळ विसरलो नाही, तरच आपल्याला आयुष्यात खरी आणि चिरंतन शांती मिळू शकते, नाही का? कृतज्ञतेचा हाच सुंदर दृष्टिकोन आपल्या रोजच्या जीवनात कसा अंमलात आणता येईल याचा नक्की विचार करा. आजच्या या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.